असा आपला रील आहे. पहिला सेटअप झाला. नमस्कार मित्रांनो, मी आहे निखिलेश डोंगरे आणि तुम्ही बघत आहात एनडी फिशिंग. तर मित्रांनो, आज आपण कार फिशिंगसाठी आलो आहोत. कार फिशिंग म्हणजेच रहू, सपरनेस, कतला, मिरगल ह्या ज्या जातीच्या मासे आहे त्यांना आपण कार फिशिंग बोलतो, म्हणजेच कार फॅमिलीचे मासे बोलतो. आणि तेच पकडण्यासाठी आज आलो आहोत आणि आपण रॉड आणि रीलवरती मासे पकडणार आहे. तर मित्रांनो, मी कुठला चारा वापरतो आणि त्या चाऱ्यामध्ये काय काय टाकतो हे शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल की कशा प्रकारे मासे पकडले जातात आणि कुठला चारा वापरला जातो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, आज आपण अशा स्पॉटवरती आलो आहोत. ह्या वर्षी तुम्हाला माहिती आहे पाऊस लवकरच सुरुवात झाला, म्हणजे मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली आहे. आणि त्याच्यामुळं जे बंधारे आहे त्याच्यामुळे त्या बंधाऱ्याच्या प्लेटी काढण्यासाठी जे आपले सरकार आहे त्यांना टाईम भेटला नाही. त्याच्यामुळं नदीला पाणी भरपूर आहे. आपण आणि त्या स्पॉटवरती आलो आहोत. फ्लो एकदम कमी आहे. तर बघू आपल्याला किती मासे भेटतात. थँक्यू. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी नक्की शेअर आणि लाईक नक्की करा. थँक्यू. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम चारा बनवूया. ह्याच्यात थोडा आहे जो मी कालच खेळलो होतो ह्या चाऱ्यावरती, थोडासा ह्याच्यातच आहे. त्याच्यामुळे आपण एक परत नवीन चारा बनवूया. तो काय आपल्याला पुरणार नाही. हे बघा, जो ह्या पिशवीत चारा आहे तो ऑलरेडी आपण घरनं बनवून आणला आहे. तर आपण आता स्पॉटवरती आलो आहे नदीवरती. तर तुम्हाला सांगतो मी कशा प्रकारे चारा बनवायचा. हा थोडा थोडा बनवायचा आहे मित्रांनो, कारण जर वल्ला राहिला तर खराब होतो. त्याच्यामुळे बघा, एका पिशवीमध्ये दुसऱ्या पिशवीमध्ये किंवा भांड्यामध्ये आपण घेऊ शकतो. हे बघा, अशा प्रकारे जो बाकीचा आहे मेनवाला तो आपण बांधून देऊया. हे बघू शकता, ह्याच्यामध्ये मी मैद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवले. त्याच्यामुळे मी काय पाव किंवा ब्रेड ह्याच्यामध्ये टाकणार नाही. ह्याच्यामध्ये फक्त पायनॅपल एसेन्स टाकणार आहे. थोडं पण पायनॅपल एसेन्स भरपूर होतं. आता बघा, हे नदीतच पाणी घेतलं आपण बॉटलमध्ये भरून. आता बघा चाऱ्याचा कलर कसा चेंज होतो. आवश्यकतेनुसार चाऱ्यामध्ये पाणी टाका. आणि मस्त हाताने मिक्स करा ते. बघा मित्रांनो, पाणी टाकून असं व्यवस्थित झालं आहे. आता चारा मस्त आपण कालवून घेतलाय. हे बघा, हा परफेक्ट झाला एकदम चारा. तर फिडरला लावण्यासाठी एकदम तयार आहे. चला आता
आता आपण फिडरला लावूया आणि कास्ट करूया. तर बघा मित्रांनो, असं हे फिडर आहे आणि हँडमेड पॉपअप रिग आहे, येलो कलर. हे बघा. तर भरू आता आपण. बघा व्यवस्थित भरलंय. हे पॉपअप रिग ह्याच्यामध्ये घुसवायचं. हे झालं तयार. तर मित्रांनो बघा, पहिली स्ट्राईक झाली आपल्याला. आणि मे बी रोहू आहे हा. रोहू आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, पहिली स्ट्राईक. हे बघा, 1.5-2 किलोचा आहे. तर मित्रांनो, दुसरी स्ट्राईक झाली आहे. समजलं नाही अजून काय.
माझं नेमकं लक्ष नव्हतं म्हणून काय आयडिया नाही रव आहे का मांगूर आहे किंवा कटला आहे. रव असेल तर पाण्याच्या वरती उडी मारतो, जंप घेतो चांगलीच. मांगूर आहे मांगूर. हे बघू शकता. मित्रांनो बघा, तिसरी स्ट्राईक आहे. पण काय अजून समजलं नाही. तर मित्रांनो बघा, आजची शिकार आपली तीन रव खाली टाकून दाखवतो. बघा मित्रांनो, तीन रव आहे. तीन रव आहे मित्रांनो बघा.